अधिक 22 अधिक 24 अधिक 26 अधिक 28 एकूण संख्या किती आहेत आपल्याला 5. तर बेरीज करून घ्या 22 आणि 28. हॅलो फ्रेंड्स, माय ट्रेड अकॅडमीच्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सरासरीचे जो तिसरा व्हिडिओ शूट करतोय त्याच्यामध्ये क्रमवार सम आणि विषम संख्येची सरासरी कशी काढायची. परीक्षेला हजारदा विचारला गेलेला प्रश्न आहे. मग कुठलेही असो, पोलीस भरती असो नाहीतर MPSC असो, हा प्रश्न किंवा सरळ सेवा असतो हा प्रश्न विचारलाच गेलेला आहे. तर काय आहे याची ट्रिक्स आणि काय कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात हे आपण बघूया. पहिले बघा, आपल्याला 5 क्रमवार समसंख्या अनुक्रमाने 20 22 24 26 आणि 28 आहे. त्यांची सरासरी करायची. त्यांची सरासरी काढायची एकदम शॉर्ट ट्रिक आहे. काय करा, लिहा 20 22 24 26 28 लिहिले. इकडच्या दोन सोडा, इकडच्या दोन सोडा. ही जे 24 आला ना तुमचा ऍव्हरेज आला. हे तुमची काय आली सरासरी. सब काय सांगतात चुकलं टॅली करून घ्या बाबा. चल करतो, लगेच करतो. आपलं काय दिलंय, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. हा आपला फॉर्म्युला आहे की नाही आहे. आता एकूण संख्येची बेरीज 20 अधिक 22 अधिक 24 अधिक 26 अधिक 28 एकूण संख्या किती आहेत आपल्याला 5. तर बेरीज करून घ्या 22 आणि 28 50 24 आणि 26 50 50 मला 100 120 आली की नाही. 120 भागिले 5 म्हणजे 5 × 10 520 झालं की नाही. झालं की नाही. तर ही ट्रिक्स पण आहे आणि हा त्याच्यातला लॉजिक बरोबर. आता दुसरा प्रॉब्लेम आपण तसंच करूया. आता दुसऱ्या प्रॉब्लेमला मी तुम्हाला हे सांगणार नाही, ते ऑटोमॅटिक डायरेक्ट करून घ्या. शॉर्ट ट्रिक. आता बघा, 4 संख्या दिलेल्या आहेत 19 21 23 आणि 25. त्यांची सरासरी काढायची. आता तुम्ही म्हणाल सर इकडे 4च आहे, काय करायचं नाही. इकडे एक सोडून द्या, इकडे एक सोडून द्या. या दोघांचा 22 नंतर किती येतो 21 नंतर काय येतो 22 22 नंतर काय येतो 23. म्हणजे ही जी 22 हा जो संख्या आहे हा यांचा ऍव्हरेज किंवा सरासरी आहे. बस काहीच करायची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल की काढायचं कसं, तर मी तुम्हाला आता सांगितलं याची सर्वांची बेरीज करा डिवाइडेड बाय 4 करा, तुमची 22 यायलाच पाहिजे. तरी चला बेरीज करून घेऊ. 19 म्हणजे 20 आणि 20 40 40 आणि 20 60 60 आणि 20 80 80 आणि 88 आले. किती आली बेरीज, किती आली 88 आपण किती 4 किती आले 22. झालं ते ओके नाही. तर ही शॉर्ट ट्रिक हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आपल्याला करतात. पण काळजी घ्यायची, जेव्हा 5 दिलेले असतील तेव्हा मधली संख्या आणि 4 दिले असतील तर मधल्या 2 संख्या आहेत त्याच्या मधली संख्या हा ऍव्हरेज येत असतो. ही शॉर्ट ट्रिक. तर मुलांना आता आपण अजून काही व्हिडिओ करणार आहोत. ओके, हे 2 झाले. अजून काही याच्यावर 2 प्रकार आहेत ते घेणार आहोत, मग आपला व्हिडिओ कंप्लीट होतो. मुलांना समसंख्या आणि विषम संख्या याच्यावर अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे 4 क्रमवार समसंख्येची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. आता बघा, 4 क्रमवार समसंख्येची सरासरी मी तुम्हाला आधी सांगितलंय. 4 क्रमवार संख्या 1 2 3 4. सरासरी इथे असते मध्ये सेंटरला या दोघा संख्यांच्या मध्ये. किती आहे 35. ही सरासरी. याच्यापेक्षा कमी 34 आणि याच्यापेक्षा कमी 32. म्हणजेच काय, ह्या ज्या संख्या आल्या आपल्याला 32 34 36 आणि 38
ह्या त्या 4 संख्या आहेत की ज्यांची सरासरी 35 असते. तुम्हाला काय सांगितलं, या मिडल संख्येचा मधला नंबर हा जेव्हा 4, 6, 8 दिले असते तेव्हा ती सरासरी घेतली असते. तर ही मधली संख्या कोणती आहे? 35. आता याच्यात विचारलं काय आपल्याला, सर्वात लहान संख्या. सर्वात लहान संख्या कोणती आहे? 32. तर आपलं त्याचं उत्तर कुठे काय आलं? 32 आहे की नाही? शॉर्ट ट्रिक बेस्ट. आणि सेम प्रॉब्लेम नंबर 4 काय म्हटलं त्यांनी, 4 क्रमवार विषम संख्येची सरासरी 1, 2, 3, 4 ही मधली सरासरी असते. मधली सरासरी किती आहे? 52. मग याच्या आधीची कोणती असेल? 51. याच्या आधीची कोणती असेल? 49. ही किती असेल? 53. ही किती असेल? 55. म्हणजे ही सरासरी आहे दोघा संख्यांमधली 52 सरासरी. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या. सर्वात लहान संख्या 49, सर्वात मोठी संख्या 55. यांच्यातील फरक म्हणजे 55 मायनस 49 6. तर त्याचं उत्तर दिलेलं आपण 6. मित्रांनो आहे की शॉर्ट ट्रिक. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि भाग्येशला हे प्रॉब्लेम जर आले असतील तर तुम्हालाही आवडू शकतं, तुम्ही विचारू शकता. आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट जरूर करा. आणि आमच्या ऑनलाईन ऑफलाईन क्लासला जर जॉईन व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क जरूर करा. आणि पोलीस भरती वर्दी मिळवल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. गणिताचे 25 पैकी 25 फिक्स. नंतर जे आपले रिजनिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी 25 पैकी 25 घ्यायचे आहेत. मराठी व्याकरणात 25 पैकी 25 आणि व्याकरणात सुद्धा आउट ऑफ 25 पैकी. तर हे जे आपलं टार्गेट आहे त्या टार्गेटनुसार आपण जात आहोत. तुम्हाला काही प्रॉब्लेम आलेले असतील तेही सांगा, मी त्यांचे व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल. पण वरती मिळवणारच. बाय.